हाय मिरची होतं, मी आरजे आधीश. आज आपण खेळणार आहोत मिरची फॉर्च्यून मोदक, पण इन मीन 3च्या स्टाईलनी. आणि खेळायला कोणाला आहेत माझ्या बरोबर? तर नवरा माझा नवसाच्या 2ची पूर्ण टीम आहे माझ्या बरोबर. सो तुम्हाला जसे नियम माहिती आहेत तसे त्यांनाही नियम मी सांगितलेले आहेत की त्यांना एक मोदक पिकअप करायचा आहे. त्याच्यावरती जो नंबर असेल त्याचे क्लू मी त्यांना सांगणार आहे, 3 क्लू. आणि हे 3 क्लू असणार आहेत नवरा माझा नवसाचा 1 मधले काही आयकॉनिक कॅरेक्टर्स. सो बघूयात सगळ्यात कमी वेळात कोण पटापट हे क्लूज डिकोड करतंय. ओके, चौघांची टीम एकत्र. चालेल. नंबर सांगा मला त्या ह्याच्यावरचा. दाखव त्यांना. 2 नंबर. ओके, नवरा माझा नवसाचा 2. 1चा प्रश्न 2 साठी. अच्छा. सो आता जे कॅरेक्टर तुम्हाला ओळखायचंय ते नवरा माझा नवसाचा 1 मध्ये एक पाहुणा कलाकार म्हणून दिसलं होतं. ओके. स्त्री अभिनेत्री आहेत त्या. ओके. मराठी आणि हिंदी दोन्ही मध्ये त्यांनी काम केलं. तिसरा क्लू सांगायचा आताच तुम्ही. आम्हाला कळालं. राजकीय चला पुढचं कोण घेत आहे? नाही माझं म्हणजे टीम एक पाहिजे. पण आपण सगळी टीम म्हणूनच म्हणतोय आपण टीम 2 आहोत. 0 0 नाही 1 असेल. ओके, तुम्हाला आवडलाय. सो हा जो कलाकार आहे हा एक पाहुणा कलाकार होता. ओके. क्लू नंबर 2 म्हणजे तो या सिनेमामध्ये एका गाण्याच्या प्रकाराशी कनेक्टेड आहे. ओके. थांबा. आणि तिसरं क्लू आहे की तो या फिल्म मध्ये भारतीय नाही दाखवला आहे. तुम्ही मला सांगितलं काय? मी जॉनी आम्ही कांचो. ठरवलंय माझ्या मनाशी खूप. नेपाळ्यांचा आहे मी बदलणार रूप. तेरी बिचू आणि मेरी बिचू. आम्ही कांचो. आम्ही कांचो. काय लोक मस्त पण एन्जॉय करतात ते. अरे बापरे. घेणार. ओके, नंबर 3 म्हणजे नवरा माझा नवसाचा 3ची सुरुवात. अच्छा, आता हा सुद्धा एक सहप्रवासी आहे या जर्नी मधला. क्लू नंबर 2 म्हणजे याचा बोलायचा ढंग जरा वेगळा आहे, त्याची लकब वेगळी आहे बोलायची. आणि तिसरा क्लू आहे की ह्याचं जे लग्न आहे ना ते खोटं आहे, लग्न नाहीये तसं खरं. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला असं वाटतं की ह्याचं लग्न झालंय. प्रदीप पटोळे, स्वर्गीय प्रदीप पटोळे. अगदी बरोबर. त्यांचं कॅरेक्टरचं नाव आयकॉनिक बाबू कालिया. बाबू कालिया. करेक्ट. ओके, आणि आता शेवटचे 2 मोदक. नाही ही घे. शेवटचा मी घेतोय. डन, चालेल. काय हरकत नाही बेटा. नंबर 5. ओके, आता हे जे कॅरेक्टर आहे ना हे या प्रवासातला प्रवासी नाहीये बरं का. क्लू नंबर 2 आहे या कॅरेक्टरमुळे खूप मोठा ट्विस्ट येतो. आणि तिसरं म्हणजे एका सीन मध्ये सचिनजी खोटं सांगून सगळ्या प्रवाशांना त्याला मारायला लावतात. आम कन्फ्युज. मला आधी वेगळं वाटलेलं. अहो काय हो, उघडे बाबा. ओके, आता सर तुमच्यासाठी शेवटचा. तुम्हाला सगळंच माहिती असणार ना, आम्हाला जरा विचार करा. तुला आता असं नाही वाटत की 4 आला पाहिजे. ओके, आता हा या प्रवासातला एक सहप्रवासी आहे. क्लू नंबर 2 म्हणजे तो एक कलाकार आहे. आणि क्लू नंबर 3 म्हणजे हा माणूस मंदिरात जाऊन निर्वस्त्र होतो. अरे बापरे. वक्रतुंड. सो अशा रीतीने ह्यांनी त्यांची टीम न मोडता यांचं जे काय मोदक आहे ते सगळे त्यांच्या घरात जातील याची काळजी घेतली. आमची टीम मोडली नाही म्हणून तर नवरा माझा नवसाचा 2ची लोक वाट बघतायत. हा, पण माझा पण पुढे की यांचे मोदक सगळ्या घरात गेलेत पण आपण सिनेमा घरामध्ये सो थँक्यू सो मच. आणि आता तुम्ही सगळेजण मोदक एन्जॉय करा. येस, सहकुटुंब सहपरिवार बघण्यासारखा चित्रपट आहे नवरा माझा नवसाचा 2. मी आवर्जून असं सांगेन की हा फ्रँचाईज असला, नवरा माझा नवसाचा 2 असला तरी हा चित्रपट इन इट सेल्फ पण तुमचं मनोरंजन करतो. मला वाटत नाही असं कोणी ज्यांनी 1 पाहिला नाही, असं कोणी नसणारच. पण नवरा माझा नवसाचा 2 इंडिपेंडंट चित्रपट म्हणून सुद्धा तुम्हाला तितकाच आनंद देतो. आणि ही कुठल्याही चांगल्या सिक्वेलची गरज आहे असं मला वाटतं की इंडिपेंडेंटली ऑल्सो द फिल्म नीड्स टू स्टँड ऑन इट्स ओन.
टू मेक अ ग्रेट सिक्वल अँड नवरा माझा नवसाचा 2 मोर दॅन डिलिव्हर्स ऑन दॅट आस्पेक्ट ऑल्सो. ऍब्सोल्युटली. पण तू काय म्हण भक्ती, उकडीचे मोदक बनवण्यात श्रद्धाचा हात तू सुद्धा धरू शकत नाही. तिला शिकवलंय कोणी? मीच ना. सो मोदक नको रे, नको. तुझ्या चेहऱ्यावरती दिसतंय. नको 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 रे. काय नको मोदक आहे?